भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी. नमस्कार, भूमिपुत्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण अशा एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहोत की त्यांनी अकलूजचं नाव एका फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजरामर केलं. असे नुकताच ज्यांना महाराष्ट्र शासनाचा 59व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे ते योगेश खिलारे आणि त्यांनी चित्रपट निर्माण केला त्या चित्रपटाचे दिग्दर्शक धीरज गुरव आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धीरजजी, आपलं भूमिपुत्र मध्ये स्वागत आहे. आपल्याला माझा पहिला प्रश्न असा असेल की आपण अकलूज सारख्या एका ग्रामीण भागातून येता, जिथं आपण राहता, जिथं आपण आपली जन्मभूमी असेल, कर्मभूमी असेल, इथं कुठंच फिल्म इंडस्ट्रीचा लवलेशी नव्हता. अशा परिस्थितीमध्ये आपण अकलूजमधून चित्रपट निर्माण करावा आणि त्या चित्रपटाला पहिल्याच चित्रपटाला पुरस्कार मिळावा, हे कसं शक्य झालं आपल्या दृष्टीनं? तर आपल्याकडे कलाकारांची जी भूमी आहे अकलूज, तर प्रथमतः आपल्या ही जी पूर्ण मातृभूमी जी आहे अकलूजची भूमी ही पूर्णपणे कलाकारांची भूमी आहे. आणि इथल्या कलाकारांना प्रामुख्याने जे पाठबळ दिलेलं आहे ते आदरणीय कलाप्रेमी राजा जयसिंह मोहिते पाटील म्हणजे सर्वांचे लाडके बालदादा साहेब. आम्ही लहान असल्यापासून प्रताप क्रीडा मंडळाच्या माध्यमातून असेल, गौरव भारतीय लोककलेचा असेल, गौरव मराठी मातीचा असेल, इथपासून जी सुरुवात झालेली आहे. स्वतः जो बादशाही रंगमंच जो मानला जातो पूर्ण महाराष्ट्रामध्ये, स्मृती भवनचा आपला जो बादशाही रंगमंच आहे, त्या बादशाही रंगमंचावरती इयत्ता पहिलीपासून स्वतः डान्स करणे, अभिनय करणे, वेगवेगळ्या कलाच्या माध्यमातून कला प्रकारामध्ये सहभागी होणे, इथपासून जी सुरुवात झालेली होती तेव्हापासून जी सुरुवात आहे, जे आता नृत्य दिग्दर्शक म्हणजे डान्स कोरिओग्राफर आणि डान्स कोरिओग्राफर ते एका सिनेमाचा दिग्दर्शक, असा जो प्रवास आहे तो अतिशय खूप चांगल्या प्रकारचा अनुभव देणार आहे. पण आता आपण जो चित्रपटाला पुरस्कार मिळाला इंटरनॅशनल फालमफोक, त्याच्या अगोदर आपण एक शॉर्ट फिल्म सुद्धा तयार केली होती. तर ती फिल्म तयार केल्यानंतर आपल्याला असं वाटलं का की यानंतर आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे, असं काय आपल्या कल्पना होत्या का? काय म्हणजे लहानपणापासूनच मी आणि धीरज आम्ही दोघं ट्रॅक्टरने असो, टेम्पोने असो, आम्ही डान्स कॉम्पिटिशनला जायचो. म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या म्हणजे कोपऱ्यामध्ये, महाराष्ट्राच्या कोपऱ्यात कुठेही आम्ही दोघं डान्स कॉम्पिटिशनला जायचो. म्हणजे वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये आम्ही डान्स कॉम्पिटिशन मध्ये सहभाग करायचो. तेव्हापासूनची आमची मैत्री. मग आता धीरजनी मला एक डान्स शिकवला होता, ते पण सांगतो आता, की त्यावेळेस आमच्याकडे काहीच उपकरण नव्हतं. म्हणजे आपल्या म्हणजे असे साऊंड सिस्टम असं काहीच नव्हतं. तर तो तोंडाने गाणं म्हणून मला त्यांनी डान्स शिकवला. अरे वा. हा. मग असंच आम्ही इकडे तिकडे स्पर्धा करून आमचं नाव व्हायला लागलं. त्यानंतर आम्ही प्रताप क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आम्ही डान्स कोरिओग्राफर म्हणून काम करायला लागलो. मग कसं व्हायचं की तो ऍक्टिंग शिकवायचा आणि मी डान्स शिकवायचं. मग असं करत 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 आमचे जे डान्स परफॉर्मन्स होते ते लोकांना आवडत गेले. तिथून आमचा कॉन्फिडन्स वाढायला लागला. मग त्या झाल्यानंतर धीरजला मी बोललो की आपण एक पिक्चर करू, तू डिरेक्टर मी ऍक्टर. अच्छा. अशा ह्याने आमचा तो प्रवास सुरू झाला. मग आता प्रोडक्शन हाऊस नाव काय द्यायचं, म्हणजे आता आपण स्वतःची, म्हणजे तुम्ही स्वतःचं प्रोडक्शन हाऊस तयार केलंय? काय नावानं तयार केलंय? तर आम्ही जे प्रोडक्शन हाऊस निर्माण केलं त्याचं नाव आहे दिहो फिल्म्स. दिहो. धी म्हणजे धीरज आणि यो म्हणजे योगेश. तुमच्या दोघांच्या नावाने ते प्रोडक्शन हाऊस आणि अकलूज मध्ये तयार केलं? अकलूज मध्ये. अरे वा. कारण की आम्ही दोघांनी म्हणजे आतापर्यंत आम्ही जेवढी काय काम केलेले दोघांनी मिळून, त्यात मध्ये आम्हाला कधीच अपयश आलं नाही. अच्छा. आता चित्रपट निर्माण करताना पण आम्ही धोरण ते ठेवलं होतं की आपल्याला महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुरस्कारामध्ये जायचंच. तुमचं एमच होतं की आपल्याला यशस्वी व्हायचं. येस, म्हणजे तिथं पोहोचायचंय आपल्याला तिथं. कारण की आतापर्यंत बघा, आपण लहानपणापासून टीव्ही चॅनलवरती आपण अवॉर्ड शो बघत आलोय. म्हणजे तिथं आपण घरात बसून टीव्हीवरती अवॉर्ड बघताना असं वाटत होतं की आपण का जात नाही इथं. त्याच्यापासून तुम्ही प्रेरणा घेतली आणि मग ती दिहो फिल्म्स या नावानं प्रोडक्शन हाऊस तयार केलं. आणि पहिली शॉर्ट फिल्म कुठली तयार केली? तर आता चित्रपट करायचा आहे. तर मग आता कसं आहे, परीक्षा द्यायची म्हणल्यावरती त्याच्या अगोदर पूर्व परीक्षा, सराव परीक्षा तर दिली पाहिजे. तर मग आपण एक काम करू की आपण एक शॉर्ट फिल्म करूया म्हणलं पहिलं. तर मग आम्ही ढेकणं नावाची धीरजनीच लिहिली होती शॉर्ट फिल्म. तर ती डिरेक्ट पण त्यांनीच केली.
तर मग आम्ही त्या शॉर्ट फिल्मचं म्हणजे आता करूया म्हणून आम्ही सगळी टीम एकत्र केली, आपल्या परिसरातले सगळे कलाकार आम्ही एकत्र करून ती शॉर्ट फिल्म आम्ही केली. आणि ती शॉर्ट फिल्म आता MX प्लेअरवरती आहे. जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत आपले, त्याच्यामध्ये MX प्लेअर नावाचा OTT प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती ती शॉर्ट फिल्म आम्ही रिलीज केली. ती शॉर्ट फिल्म तयार केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आता आपण या साच्यामध्ये किंवा या देहो फिल्मच्या जे प्रोडक्शन हाऊस आहे त्यामध्ये आपण बसतोय, मग आपण फिल्मला जायला पाहिजे आणि मग फिल्मची निर्मिती केली का? मग नक्कीच ती फिल्मची निर्मिती झालेली आहे. पण फिल्मची निर्मिती ही काही आता रिसेंटली झालेली नाही. या निर्मितीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पाठीमागच्या 15 वर्षाची आहे. मी आता 8वी मध्ये असल्यापासून आणि योगेश 10वी मध्ये असल्यापासून आम्ही जेव्हापासून एकत्र आलो तेव्हापासून एकच ध्यास होता की फक्त डान्स आणि डान्समध्येच राहायचं नाही आपल्याला, तर डान्सच्याही पलीकडे जाऊन आपल्याला एक मोठा सिनेमा आपल्याच नावावरती बनवायचा आहे, जेणेकरून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं नाव, आपलं नाव आणि संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं नाव गाजलं पाहिजे. मग डेक्कनच्या शॉर्ट फिल्मच्या निर्मितीनंतर तुम्ही इंटरनॅशनल फालमफोक याची निर्मिती केली. ही निर्मिती करत असताना कुठं ऑडियन्स म्हणजे काय ऑडिशन लागतात, मग कलाकार लागतात, या गोष्टीसाठी नेमकं काय केलं? म्हणजे आता आम्ही डान्स कोरिओग्राफर म्हणून अकलूजमधनं काम करत असताना आम्ही घराघरात पोचलो होतो, कारण की आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेच्या मार्फत ज्या आपल्या इकडे मोठ्या मोठ्या स्कूल आहेत, सदाशिवराव माने विद्यालय, महर्षी विद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला, म्हणजे ह्या ज्या सगळे कॉलेज वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये आम्ही डान्स शिकवत असताना आमचा संपर्क सर्व मुलांशी येत होता. मग त्यामुळं घराघरामध्ये आमचं नाव तुम्हाला माहिती होतं कुठल्या आपल्या पटडीत बसणारा कुठं कलाकार आपल्याला, अशा लोकांना एकत्रित करून तुम्ही त्यांच्या ऑडिशन घेतल्या? हा, मग ते माहितीच होतं की आपल्या अकलूजमध्ये एवढे कलाकार आहेत. आता ऑडिशन पहिलं काय होत होतं, अकलूजमध्ये ऑडिशन्स होत नव्हत्या. म्हणजे आता आमची जी डान्स अकॅडमी होती, शिवरत्न डान्स अकॅडमी, तर आम्ही सैराटचं ऑडिशन पण आमच्या अकॅडमी तर्फेच झालेलं आहे. अरे वा. हा, तर आम्ही सैराटचं ऑडिशन घेतलं होतं. म्हणजे हे पहिलंच ऑडिशन होतं आपल्या अकलूज मधलं. कारण काय होतं की आपल्याला आपल्या इथले जे कलाकार आहेत त्यांना पुणे मुंबईला जाऊन ऑडिशन द्यायला म्हणजे ते शक्य नाही ना, त्यामुळे आम्ही तो असं चालू केलं. त्या सैराटच्या ऑडिशन नंतर परत आम्ही आमच्या फिल्मचं ऑडिशन घेतलं. आता असे वेगवेगळ्या प्रोजेक्टचे ऑडिशन अकलूजमध्ये यायला लागले. नंतर किती कलाकार सिलेक्ट केले ऑडिशन घेऊन तुम्ही? आता फालमफोक जो आम्ही इंटरनॅशनल फालमफोक जो केला त्याच्यामध्ये जवळजवळ 90% जी कास्टिंग झाली ती ऑडिशन मधली आहे. अरे वा. फक्त 10% आमचे सेलिब्रिटी होते, 4-5. चित्रपट बनवायचं म्हटलं की सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे अर्थकारण. तर ते अर्थकारणाच्या बाबतीत तुम्ही दोघेही सर्वसामान्य कुटुंबातली मुलं, म्हणजे तुमची जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती प्रबळ होती, परंतु अर्थकारण आलं की थोडंसं माणूस थोडंसं मागे फिरलं जातं. तर त्या अर्थकारणाचं नेमकं काय केलं तुम्ही? पाठीमागच्या जे बोललो आता की पाठीमागच्या 15 वर्षापासून जी प्रोसेस चालू होती, 10 वर्षापासून 15 वर्षापासून, तर आम्ही प्रत्येक गावातल्या प्रत्येक प्रमुख लोकांपर्यंत आम्ही पोहोचायचो. जिथं जिथं ज्यांना सिनेमा बनवण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचायचो आणि त्यांना आम्ही सांगायचो की अशी कल्पना आहे बाबा, इंटरनॅशनल फालमफोक सिनेमा आपल्याला बनवायचा आहे. खरं तर हा सिनेमा बनवायच्या अगोदर ह्याचं नाव होतं ढ, पण ढचं नाव बदलून परत आपण इंटरनॅशनल फालमफोक केलेलं आहे. त्याचं पण एक वेगळं कारण आहे, ते नंतर सांगेन. पण जिथं जिथं आम्ही पोहोचलो, जवळजवळ 40 ते 45 प्रोड्युसर पर्यंत आम्ही पोहोचलो होतो. प्रत्येकाला हा सिनेमा आम्ही ऐकवला होता. प्रत्येक जण एकच वाक्य द्यायचं की काही करायचंय पण हा सिनेमा आपल्याला करायचा आहे. पहिल्या प्रोड्युसरकडे गेलतो तेव्हा ते पण म्हणले की हा सिनेमा करायचा आहे. दुसऱ्याकडे गेलो, हा पण म्हणले ते पण आपल्याला करायचं आहे. असं 40-45 लोक कधीच कोणी नाही म्हणलं नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष पैसे देण्याची वेळ येत होती, ज्याला आपण ऍडव्हान्स अमाऊंट म्हणतो, तेव्हा मात्र मग आम्हाला विशेषतः कारणं मिळायची. ऊसाचं बिल येणारच आहे, एवढ्या राजकारणाचं निवडणूक होणारच आहे, ग्रामपंचायती निवडणूक झाली की मी निवडून येणारच आहे, किंवा हे होणार आहे, प्रत्येक वेगवेगळे म्हणजे राजकारणी लोक असतील, उद्योजक असतील किंवा शेतकरी लोक असतील, सर्वसामान्य लोक असतील, प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलो. पण ज्याची त्याची ठरलेली कारणं असायची, मुलीचं लग्न आहे, मुलाचं शिक्षण आहे वगैरे वगैरे, एवढं झालं की ते आपल्याला करायचंय, थांबा बरं का आपल्याला करायचंय. आम्ही दोघं मग स्वप्न रंगवत बसायचो. पण तुम्ही अकलूजच्या महाविद्यालयामध्ये अकाउंट विषयाचे प्राध्यापक आहात, बरोबर? अकाउंटन्सीचे क्लासेस वगैरे आहेत, अकाउंटन्सीचे क्लासेस पण घ्या. त्यामुळे अकाउंट कसं जुळवायचं हे तुम्हाला परफेक्ट माहित होतं, त्याच्यामुळे ते अकाउंट तुम्ही परफेक्ट जुळवलं. 100%. एखादी जर गोष्ट प्रामाणिकपणे जर करणार असेल तर त्यासाठी तुम्हाला या जगात कुठलीही गोष्ट अशी अशक्य होणार नाही. त्यासाठी अकाउंट जे तुम्ही म्हणताना जुळवे, तर त्यासाठी आपण प्रत्येकापर्यंत गेलो पाहिजे. आपलं जेवढे काय आपले काही महत्वाचे मुद्दे ते मांडले पाहिजेत. तर आपल्याला या जगात कुणीही नाही म्हणत नाही. इंटरनॅशनल फालमफोक
ची निर्मिती ह्या प्रत्येक अकलूजकरांच्या माध्यमातून झालेली आहे. तुम्ही जेवढे बरोबर ते- सगळ्यांचा अकाउंट टॅली करून प्रत्येकापर्यंत- टाकलं हा, आणि मग पैसा उभा केला. नक्कीच नक्कीच प्रत्येकाचं योगदान तेवढंच आहे याच्यामध्ये. म्हणजे एकही कमी जास्त नाही किंवा जास्त नाही कमी नाही, सगळ्याच योगदान तेवढंच आहे. पर हे जे तुम्ही नाव सिनेमाचं ठेवलं एक वेगळ्या ढंगाचं नाव आहे, इंटरनॅशनल फालम फोक. म्हणजे याचा अर्थ मी तुमचा आपला इंटरव्ह्यू घेतोय, मला पण पूर्ण अजून कळेल नाही की इंटरनॅशनल फालम फोक म्हणजे नेमकं काय, याच्या पाठीमागचं गणित काय. आता हा फालमफोक जो शब्द आहे याचा कुठल्या डिक्शनरीमध्ये याचा अर्थ नाही किंवा उल्लेख नाही. हा. हा दादा कोंडकेंचा शब्द आहे. त्यांनी म्हणजे ह्यो सासरा पाहिजे हा जो त्यांचा 1978 मध्ये जो चित्रपट आला होता त्यामध्ये त्यांनी एका बाईला तो टॉन्ट मारला होता की आय डोंट वॉन्ट एनी इंटरनॅशनल फालमफोक. म्हणजे तुम्ही जास्त आगाऊपणा केलेला मला आवडणार नाही. म्हणजे हा दादा कोंडकेंचा शब्दप्रयोग होता, तो तुम्ही त्या शब्दप्रयोगावर आधारित हा म्हणजे दादांनी 1978 मध्ये ते त्यांना ते म्हणजे ती इंग्लिशचं जे म्हणजे जे राजकारण किंवा मराठी अतिक्रमण जे होतं ते दादांनी त्यावेळेस कॉमेडीच्या माध्यमातून मांडलं, पण ते लोकांना ते सिरियसली कळलं नव्हतं. 1978 ते 2024 जवळपास 50 वर्षाचा कालावधी आहे. त्यानंतर हा शब्दप्रयोग तुम्ही वापरात आणला आणि त्याच्यावर चित्रपट तयार केला. मग हा चित्रपट तयार करताना जसं आता गुरव सरांनी सांगितलं की मी बरोबर अकाउंट टॅली केलं, त्यासाठी बजेट उभा केलं आणि हा सिनेमा तयार केला गेला. पण तुम्हाला अपेक्षा होती या चित्रपटाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळेल? म्हणजे आता तुम्हाला खरं सांगतो की आम्ही ज्यावेळेस ही गोष्ट तयार झाली होती किंवा आम्ही त्या गोष्टीला घेऊन चालत होतो तर आम्हाला 100% कॉन्फिडन्स होता पहिल्यापासूनच. पहिल्या सिनेमाला पहिला पुरस्कार मिळेल की महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुरस्कारामध्ये आपला चित्रपट येणार म्हणजे येणार. म्हणजे हा जो आता पुरस्कार सोहळा झाला, संस्कृती विभागाचे मंत्री होते उपस्थित त्या पुरस्कार सोहळ्याला, आपण सांगितल्याप्रमाणे तो 59वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कोरोना कालावधीतला एक पुरस्कार सोहळा द्यायचा थांबला होता. म्हणजे 58वा आणि 59वा जवळजवळ 4 वर्षाचा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. आणि त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अकलूजचे सुपुत्र म्हणून योगेश खिलारे यांना पदार्पणातला फर्स्ट डेब्यू ऍक्टर असंच ना, तर पदार्पणातला अभिनेता म्हणजे प्रथम असा पुरस्कार आपल्याला मिळाला. मग हे तुम्हाला अपेक्षित होतं चित्रपट म्हणजे त्यामध्ये सबमिट झाल्यानंतर, नॉमिनेट झाल्यानंतर? म्हणजे आता चित्रपट ज्यावेळेस लोक थिएटरला बघत होती आणि ज्यावेळेस क्लायमॅक्स आमचा सिनेमाचा व्हायचा आणि ज्यावेळेस लोक बाहेर येऊन ज्यावेळेस गळ्यात पडून रडायचे, म्हणजे त्याच्यामध्ये मुलं म्हणजे यंग मधले पण आणि प्रौढ मधले पण आणि लहानांपासून म्हणजे ती लोक अशी गळ्यात येऊन अशी कडक मिठी मारून रडायची. म्हणजे आपली गोष्ट त्यांच्या इथं पोहोचायची, हृदयापर्यंत पोहोचली. त्या म्हणजे ज्यावेळेस आमचा प्रिव्ह्यू झाला होता, ज्यावेळेस आमचा प्रीमियर झाला होता, त्यावेळेस ज्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्यावेळेस असं वाटलं होतं की आपली गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचते. सर याचं बजेट काय, एका शब्दात सांगा, बजेट काय आहे चित्रपटाचं बनवण्याचं? सिनेमाचं बजेट जर ठराविक सांगायचं झालं तर तसं 60 ते 70 लाख रुपये जनरली लागतात. परंतु या सिनेमा आपण साधारण 25 लाखापर्यंत त्याचं मेकिंग, 25 लाखापर्यंत सिनेमा बनवला. पण हा सिनेमा बनवल्यानंतर सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तो रिलीज करण्याचा. तर रिलीज करायला किती पैसे गेले हा एक महत्त्वाचा. आता आपण म्हणजे आम्ही जे अनुदानाला जे टेक्निकली जे रिलीज करावं लागतात शासनाच्या अनुदानासाठी, की आता महाराष्ट्र राज्य सरकारचं अनुदान जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला 4 महसूल विभागामध्ये 10 थिएटर तरी तुम्हाला किमान करावे लागतात. तर आम्ही एक 25 थिएटरला रिलीज केला. 25 थिएटरला हा इंटरनॅशनल फिल्म रिलीज केला 4 महसूल विभागामध्ये. मग तुम्हाला महाराष्ट्र हा चित्रपट रिलीज करण्यासाठी खर्च किती आला? जवळजवळ आम्हाला एक 15 लाखापर्यंत खर्च आला. 15 लाखापर्यंत चित्रपट बनवण्याचा खर्च 25 लाख, त्याचबरोबर चित्रपट रिलीज करण्याचा खर्च 15 लाख, म्हणजे जवळपास 40 लाख रुपये, 40-42 लाख रुपये या चित्रपटाला सगळा खर्च आला. मग आपण शासनाच्या मराठी चित्रपटांसाठी जे अनुदान असतं त्या अनुदानाला पात्र झाला का? हो, आता तुम्हाला ते सांगतो गंमत. म्हणजे आपण जो चित्रपट केला, आता हे आम्ही सगळं म्हणजे आमचे सगळे लोक सगळ्यांचं मॅनेजमेंट करून तो चित्रपट आम्ही बरोबर केला. आता जवळजवळ 300-350 चित्रपट होते अनुदानाच्या रेसमध्ये. तर त्याच्यामधून टॉप जे काही 20-25 निवडले गेले अदर्जाचे. आता ते अदर्जाचे म्हणजे जे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, जे 5-5, 10-10, 15-15, 20-20 कोटीचे सिनेमा आहेत. अच्छा, त्या सिनेमांच्या लिस्टमध्ये आपल्या चित्रपटाचं नाव आलं. मग आता
तुम्ही अतिशय असं सर्वसामान्य कुटुंबातून मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही दोघंही येता. तुमच्यात आतमध्ये उर्मी होती की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, वेगळा प्लॅटफॉर्म निवडायचा आहे आणि अकलूजचं नाव इंटरनॅशनल, राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पण न्यायचे. मग अकलूज असं एक शहर आहे की या अकलूज शहरामध्ये एक राजकारणाचं एक वलयांकित शहर आहे. म्हणजे अकलूजमध्ये एक राजकीय वलयाचं क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर गणलं जातं. मग हे करत असताना, तुम्ही सगळ्या ह्या खटाटोप करत असताना, चित्रपट बनवत असताना, यामध्ये या राजकीय मंडळींचा काय आपल्याला सहकार्य मिळालंय का? आता आम्हाला मुख्य स्टेज मिळवून देण्याचं कामच मोहिते पाटील कुटुंबियांनी केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात मी दुसरीला असल्यापासून मी प्रताप क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ज्या समूह नृत्य स्पर्धा होतात स्मृती भवनला, मी दुसरीत असल्यापासून त्या स्टेजवर डान्स करतो. तिथे डान्स करत 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 ज्यावेळेस 12वी माझी झाली त्यानंतर मी कोरिओग्राफर म्हणून काम करायला लागलो. म्हणजे आम्हाला संपूर्ण प्रत्येकाने तेवढं म्हणजे आम्हाला आता जे गौरव मराठी मातीचा, भारतीय लोककलेचा, अशा म्हणजे आपल्या अकलूज मधील जे असे इव्हेंट म्हणजे महाराष्ट्रात कुठंच होत नव्हते, हे अशा कार्यक्रमांमध्ये आम्हाला माननीय बाळदादांच्या माध्यमातून आम्हाला संधी मिळत गेली. भैया साहेबांच्या म्हणजे आता इथं कसं आहे, अकलूज ही कलानगरीच आहे. आपल्या मोहिते पाटील कुटुंबियांनी जी ही कलानगरी म्हणजे त्याला प्रोत्साहन देण्याचं जे काम केलेलं आहे, त्यामुळेच ह्या गोष्टी आम्ही करू शकलो. आणि आता इथून पुढं पण आता तुम्हाला सांगतो, पहिले आम्ही वेगवेगळ्या प्रोड्युसरांकडे जायचो की सर आम्हाला प्रोड्यूस करा किंवा आम्हाला पैसे लावा. आता पुरस्कार मिळाल्यानंतर असे भरपूर प्रोड्युसर आम्हाला स्वतः कनेक्ट व्हायला लागले आमच्याकडे. मग हा चित्रपट आपण बनवला, आपण सर्वसामान्य कुटुंबातून येता. आता अलीकडच्या कालावधीमध्ये असं होतंय की एखादा ग्रामीण भागातल्या मुलामध्ये वेगवेगळे जर कलागुण असले तर त्याचे आई वडील किंवा शेजारी पाजारी मित्रमंडळी त्याला म्हणतात, तुला कुठं सिनेमात काम करायचंय, तू गप्प बस. असं काही घटना तुमच्या बाबतीत घडली का एखादी? आम्ही ज्यावेळेस सिनेमा सुरू केला तर आम्हाला भरपूर लोक हसत होते. म्हणजे काही पोरांचा खेळ आहे का, पोर खेळ आहे काही, की तुम्ही कसं करणार, ह्यांच्याकडे काहीच नाही, काय नाही, हे नाही, ते नाही. आता फालंपोकच होणार. आणि आता जे टायटल जसं आहे फालंपोक, तर ते त्यांना असं वाटतं की यांचं फालंपोकच जावणार आहे येणाऱ्या काळात. पण मला म्हणजे आम्हाला एक एक्सपिरियन्स आला बरं का, तुमच्याकडे जर चांगली गोष्ट असेल, कष्ट करण्याची, तुमच्याकडे जर कष्ट करण्याची ताकद असेल आणि प्रामाणिकपणाने जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. हा इंटरनॅशनल फालंपोक आहे, ह्याची एका अर्ध्या मिनिटामध्ये किंवा एका मिनिटामध्ये नेमकी स्टोरी काय याबाबत तुम्ही सांगा. आता चित्रपट रिलीज झाला बरोबर, तुम्ही चित्रपट बनवायला किती तारखेला घेतला? आम्ही 2 एप्रिलला आम्ही 2021 मध्ये याचं ऑडिशन घेतलं आणि 12 जूनला आपण ह्याचं शूटिंग सुरुवात केली आणि जवळजवळ 4 ते 5 जुलैला ह्याचं शूटिंग संपलं. आणि रिलीज कधी झाला? रिलीज झाला 27 ऑक्टोबर 2023ला. बर. शासनाचं जे अनुदान आहे, तुम्ही मगाशी म्हटला की 4 महसूल विभागामध्ये 10 थिएटरमध्ये तो पिक्चर रिलीज झाला पाहिजे, तर तुम्ही 25 थिएटरमध्ये तो रिलीज केला, तर शासनाचं तुम्हाला किती सबसिडी म्हणा किंवा अनुदान किती मिळालं? आता आम्ही जो आमचा मेकिंगचा खर्च आणि आमचा रिलीजचा जो खर्च झाला, म्हणजे आम्ही मेकिंग ही आम्ही आमच्या सगळ्या मित्रपरिवारांना एकत्र करून केली. पण याला जो रिलीज करायचा होता त्यासाठी आम्हाला 2 वर्ष थांबावं लागलं, कारण की आम्हाला प्रेझेंटर्स मिळत नव्हता. मग माननीय आमचे विद्यानंद मानकर सर यांच्या मी संपर्कात होतो जवळजवळ 1 वर्ष. त्यांना कन्व्हिन्स केलं या सिनेमासाठी आणि मराठीचा विषय असल्यामुळे त्यांना जास्त इथे गेला आवडला आणि त्यांनी तो चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी रिलीज केला. चित्रपटाची थोडक्यात स्टोरी काय आहे? इंटरनॅशनल फालंपोक म्हणजे नावानुसारच आपण सांगूया, इंटरनॅशनल म्हणजे जागतिक लेवलवर. फालंपोक हा शब्द काही इंग्रजी पण नाही, मराठी पण नाही, पण दादा कुंडकेंच्या तोंडातून तो शब्द तयार झालेला आहे. फालंपोक याला आम्ही षडयंत्र असं नाव दिलेलं आहे, जे जागतिक पातळीवरचं षडयंत्र. 150 वर्षापूर्वी इंग्रजांनी आपल्यावरती इंग्रजी जे राज्य करत होते, तर 150 वर्षापूर्वी जे त्यांनी इंग्रजी शिक्षण देण्याची सुरुवात केली होती, इंग्रजी भाषेचं प्रभुत्व जे आपल्यावर आणण्याचा प्रयत्न केला होता, तो आता खऱ्या अर्थाने 21व्या शतकामध्ये प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला बघायला मिळतो. जिथे आई 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 हा शब्द जगायला पाहिजे, तर त्याच्याऐवजी तो आई शब्द मेलेला आहे आणि सगळीकडे आता मम्मी मम्मी हा शब्द, मॉम डॅड ह्या गोष्टी येत चाललेल्या आहेत. आणि मग ठराविक कालावधीनंतर आई नावाचा एक शब्द होता हे सांगण्याची पण वेळ आपल्या मुलावरती येणार आहे. मग ह्या मराठी भाषेवरचं जे अतिक्रमण आहे
ज्याला आपण जागतिक लेवलचं षडयंत्र म्हणतो तो म्हणजेच इंटरनॅशनल फालंपो. योगेशजी, आपल्याला पदार्पणातच पहिल्याच फिल्मसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. आता जे नवोदित कलाकार आहेत, तुम्ही आता जिकडं तिकडं परीक्षक म्हणून पण जाताय, अकलूज भाग असेल, पुण्यामध्ये असेल किंवा इतरत्र अनेक ठिकाणी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी फिरताय आपण. तर हे नवोदित जे कलाकार आहेत ह्यांना कुठेतरी तुम्हाला जसं दाबलं गेलं होतं की तुमचा फालंफूक होणार आहे, तुमचा अमुक होणार आहे, हा काय पोरखळ आहे, असं जे नवोदित कलाकार आहेत ज्यांची कला दबलेली आहे, तर अशा कलाकारांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? आता काय आहे की जे प्रोडक्शन हाऊसेस आहेत, म्हणजे जे ऑफिशियली पण ऑडिशन होतात, काही लोकांचे फक्त म्हणजे घोषणा होतात पण पुढे काहीच घडत नाही. म्हणजे काय होतं, कलाकार आता काय प्रत्येकाला असं वाटतं की आपण चित्रपटात दिसलो पाहिजे. हा, पण दिसलं पाहिजे ठीक आहे, पण ते परफेक्ट जो प्रोजेक्ट असेल किंवा सगळं व्यवस्थित जिकडे असेल नियोजन, तिकडे त्यांनी चान्स त्यांना म्हणजे तिकडे त्या वेळेने गेलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात जास्त मला तर एक वाटतं की जे पदार्पण आता ज्यांचं जे लोक इंडस्ट्रीत मध्ये यायला बघतात त्यांनी पहिले स्वतःला स्ट्रॉंग केलं पाहिजे. म्हणजे स्वतःला त्यांनी असं तयार केलं पाहिजे की आपण कोणाच्याही समोर उभा राहिलो कॅमेऱ्यासमोर तर आपण एकदम स्ट्रॉंग पाहिजे तिकडे. धीरज गुरव सर, आपल्याला एक प्रश्न असेल की तुम्ही स्वतः शिक्षक आहात, स्वतः क्लासेस घेतात, स्वतः डान्स पण करता, उत्कृष्ट डान्स करता. तर आत्ताच मी ऐकलं मगाशी बोलता बोलता आपल्याशी की सुरुवातीला तुम्ही जो डान्स केला आणि तिथून तुम्हाला जी ग्रीप मिळाली तो डान्स कुठल्या गाण्यावर केला होता आणि तिथून पुढे तुमची कला उभरत गेली ते तेवढं आपण सांगा. लहानपणी किशोर कुमारजी यांचं गाणं, महमूद आणि किशोर कुमार यांचं जे गाणं आहे एक चतुरनार, पडोसन चित्रपटातलं, तर ते एक चतुरनार असेल किंवा गणपतीचं गाणं असेल, झाला झाला आनंद झाला, माझा गणपती नाचत आला, तर ही जी अकलूज मधल्या जे गल्लीबोळात जी गणपतीच्या निमित्ताने किंवा शिवजयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, अहिल्यादेवी होळकरांची जयंती असेल, नवरात्र महोत्सव असेल, इथून जी लहानपणापासूनची सुरुवात झालेली आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येकाने तेवढ्याच खुल्या मनाने प्रोत्साहन दिलेलं होतं. तिथपासून जी सुरुवात आहे ती आता दिग्दर्शकापर्यंत आहे आणि खूप काय अजून शिकायचंय, अजून चांगले चांगले प्रोजेक्ट समाजापर्यंत मला पोहोचवायचे आहेत. अकलूजची यापूर्वीची जी ग्रामपंचायत होती ती आशिया खंडातली अग्रेसर म्हणजे क्रमांक 1 ची ग्रामपंचायत होती. याच अकलूजच्या नगरीमध्ये, याच अकलूजच्या मातीमध्ये अजय तपकिरे ज्यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेतून आपली कला संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर अजरामर केली. त्यानंतर मकरंद माने यांच्या रिंगण, अकलूजच्याच मकरंद माने यांच्या रिंगण चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी मकरंद माने सरांनी कगार चित्रपट केला, ते मकरंद माने सर देखील अकलूजचे. त्यानंतर अकलूजची सुकन्या रिंकू राजगुरू यांनी देखील सैराटच्या माध्यमातून अकलूजचं नाव संपूर्ण जगभर केलं आणि मराठी सिनेमाचं अनेक भाषांमध्ये रूपांतर झालं. त्यानंतर अकलूजचे शाहीर राजेंद्र कांबळे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा शाहिरी क्षेत्रातील 3 लाख रुपये रक्कम रोख आणि सन्मान चिन्ह हा पुरस्कार नुकताच मिळाला. आणि यानंतर लगेचच अकलूजचे सुपुत्र योगेश खिलारे यांना इंटरनॅशनल फालंफोक या चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाचा 59व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचा पदार्पणातला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. म्हणजे अकलूजच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रावला. तर हे 2 धीरज गुरव आणि योगेश खिलारे ज्यांनी धिओ फिल्म्स या नावानं, धीरज मधला धी आणि योगेशचा यो असा धिओ फिल्म या नावानं अकलूज सारख्या ग्रामीण भागामध्ये फिल्म हाऊस, प्रोडक्शन हाऊस तयार केलं आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला. ही अकलूजच्या दृष्टीनं किंवा संपूर्ण माळशिरस तालुक्याच्या दृष्टीने एक कौतुकाची गोष्ट आहे. आणि या 2 सुपुत्रांशी आपण आज भूमिपुत्र न्यूज मध्ये चर्चा केली. अनेक प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट केदार लोकरेसह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, अकलूज. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.